उपासना उपासना उपासना. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. प्रियांनो, शास्त्र वचने ही शिकवण्यासाठी, दोष दाखविण्यासाठी, सुधारण्यासाठी, नीतिमत्वाच्या शिकवणीसाठी फायदेशीर आहेत. यासाठी की देवाचा माणूस परिपूर्ण व्हावा आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी तत्पर असावा. या दिवसात आपण शमूएलाचे दुसरे पुस्तक यामधून अभ्यास करीत आहोत. देवाचे वचन दाविदाने केलेल्या पापाचे परिणाम प्रगट करीत आहे, जेणेकरून आपण त्यांच्याकडून शिकून घ्यावे आणि सावध राहावे, कारण देव आमच्या कृतींचे प्रतिफळ देणार आहे. देवाप्रती आपली भक्ती आपल्याला अनेक संकटांपासून वाचवते, परंतु आपण देवाच्या मार्गावर चालण्याबद्दल सावधगिरी बाळगली नाही तर आपण अडचणींना आमंत्रण देणारे बनतो. मुले वाईट संगतीमुळे केवळ वाईटाचा मार्ग स्वीकारत नाहीत, तर वाईट संगतीत राहण्याचे शिकतात. आजच्या अभ्यासात आपण दक्षतेअभावी निर्माण होणाऱ्या कुटुंबाच्या समस्या पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 13व्या अध्यायाला आम्ही आता सुरुवात करीत आहोत. आमच्यासमोर प्रश्न होता की दाविदाच्या पापांविषयी काय. ह्या अध्यायात आम्हाला आढळेल श्रोत्यांनो की दाविदाचा एक मुलगा होता, ज्याने फार भयंकर असे कृत्य, एक भयंकर असा अपराध केला. त्याने त्याची अर्धी बहीण अर्थात दाविदाच्या मुलीवर बलात्कार केला. अबशालोम जो त्या मुलीचा सख्खा भाऊ होता, त्याने त्या दाविदाच्या पुत्राला ठार केले. संताप येईल असे हे कार्य होते. काय आपण कल्पना करू शकता का की ही बातमी संपूर्ण इस्रायलमध्ये कशी पसरली असेल? लोक म्हणाले, आमच्यावर राज्य करणारा राजा पहा, तो त्याच्या कुटुंबावर सुद्धा राज्य करू शकत नाही, नियंत्रण ठेवू शकत नाही. बिचारा दावीद, किती दयनीय स्थिती झाली असेल त्याची. याआधी की आम्ही दाविदाच्या विषयी पाहणे बंद करू, मला परमेश्वराला असे म्हणावेसे वाटते की प्रभू, तू दाविदाला पर्याप्त फटके मारलेले आहेत. तू त्याच्या पाठीवरून आपला चाबूक का काढून घेत नाहीस? परंतु श्रोत्यांनो, तुम्हाला माहीत का की दाविदाने असे कधीच काहीच म्हटले नाही. दावीद परमेश्वराच्या उपस्थितीत गेला आणि स्तोत्रसंहिता 51 अध्याय 1, 2 आणि 12 वचनांमध्ये तो म्हणाला, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. श्रोत्यानो, दाविदाची इच्छा होती की परमेश्वराने पुन्हा त्याला जवळ घ्यावे आणि आपल्या सहभागितेचा आनंद त्याला द्यावा. परमेश्वर गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 7 वचनात हे फार स्पष्टपणे सांगतो. वचन आम्हाला सांगतं की फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. श्रोत्यानो, आपण पापांमध्ये अधिक दिवस राहू शकत नाही. गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 8 वचन पुढे सांगतं, जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. दाविदाने शरीराकरिता, देह स्वभावाकरिता पेरले, ह्याबद्दल काहीच प्रश्न नाही. एका मिनिटासाठी आपल्या मनात हा विचार येतो काय की दावीद आता त्याच्या पापापासून दूर जाऊ शकतो, फार चांगल्या प्रकारे अपराध स्वीकार करून ह्या गोष्टीला संपवू शकतो? मी लोकांना असे म्हणताना ऐकले आहे, काही हरकत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त त्या पापांना झाकून टाकेल. ते निश्चितच असे करते. श्रोत्यांनो, पाप केल्यानंतर आम्ही आमचे तारण मात्र गमावत नाही, परंतु त्या पापाचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात. मी आपणाला सांगू इच्छिते की पापामुळे एक असा फोडा येतो जो पुमाने भरलेला आणि फार क्लेशदायक असतो, ज्याची शस्त्रक्रिया करून त्याला काढून टाकणे फार आवश्यक असते. त्याशिवाय तो बरा होत नाही.
आता ह्याद्वारे श्रोत्यानो आम्ही 13व्या अध्यायाकडे आलो आहोत. दाविदाने आपल्या पापांची कबुली दिली आहे. परमेश्वराने त्याला सांगितले, तुझ्या पापांमुळे लोकांना माझ्याविषयी अपशब्द बोलण्यास निमित्त सापडले. मी तुला सोडणार नाही. आणि तू ही पापे असताना शांतीपूर्वक राहू शकणार नाहीस. परमेश्वराची स्तुती असो की तो म्हणाला, पापाच्या भयंकर घाणेरड्या दलदलीत मी तुला सोडत नाही, परंतु त्याचे परिणाम मात्र तुला भोगावे लागतील. 13वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहीण होती. तिचे नाव तामार. दाविदाचा पुत्र अम्नोन हा तिसवर मोहित झाला. श्रोत्यानो, जरी अबशालोम आणि तामार ह्यांचे आईवडील एक होते, तरी तामार अम्नोनची अर्धी बहीण होती. दावीद त्यांचा पिता जरूर होता, परंतु त्यांच्या माता फरक होत्या. दुसराणी 3-4 वचन वाचूया. अम्नोन आपली बहीण तामार हिच्यामुळे इतका बेचैन झाला की तो आजारी पडला. ती कुमारी होती म्हणून ती जशी कमी जास्त करणे अम्नोनास दुष्कर होते. अम्नोनाचा योनादाब नावाचा एक मित्र होता. तो दाविदाचा भाऊ शिमयाचा पुत्र, तो मोठा चतुर होता. अम्नोनास म्हणाला, राजकुमारा, तू दिवसांदिवस असा क्षीण का होत चालला आहेस? मला नाही का सांगत? अम्नोनाने त्यास उत्तर दिले, माझा बंधू अबशालोम याची बहीण तामार हिच्यावर माझे मन बसले आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी अम्नोन स्वतःची हृदयातली इच्छा प्रगट करीत आहे. नंतर 5-7 वचने पहा. योनादाब त्यास म्हणाला, तू आपल्या पलंगावर निजून आजाऱ्याचे मिश कर व तुझा बाप तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्यास सांग, कसेही करून माझी बहीण तामार हिने येऊन मला अन्न चारावे. तिने ते अन्न माझ्या देखत तयार करावे म्हणजे मी ते प्रत्यक्ष पाहून तिच्या हातून खाईन. नंतर 6वं वचन. मग अम्नोनाने अंथरुणावर पडून आजाऱ्याचे मिश केले. राजा त्याच्या समाचारास गेला तेव्हा अम्नोन राजास म्हणाला, एवढे करा, माझी बहीण तामार हिने मजकडे येऊन 2 पोळ्या माझ्या देखत तयार कराव्या म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन. दाविदाने अंतर्गृहात तामिराला सांगून पाठविले की तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा व त्याच्यासाठी अन्न तयार कर. श्रोत्यानो, ह्या पुढची वचने ज्यामध्ये पुढे काय झाले ह्याचं स्पष्ट वर्णन दिलेलं आहे. अम्नोनने तामारवर बलात्कार केला. नंतर वचन आम्हाला सांगतं की तो तिचा तिरस्कार करू लागला. 15वं वचन वाचूया. मग अम्नोनास तिचा अत्यंत तिरस्कार वाटला, तो एवढा की त्याची तिचवर प्रीती होती तिच्याहून हा तिरस्कार अधिक होता. मग अम्नोन तिला म्हणाला, उठून चालती हो. श्रोत्यानो, ही भयंकर घटना दाविदाच्या घरात घडली. अम्नोनाने आपली हवस पूर्ण केली आणि त्याने तिला आपल्या खोलीतून बाहेर घालवले. पुढे 19वं वचन वाचूया. तामारेने आपल्या डोक्यात राग घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा पाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली. तामारला घरातून बाहेर काढण्यात आले आणि तिने टाट ओढला, डोक्यावर धूळ घातली, आपले कपडे फाडलेत. 20वं वचन पुढे सांगतं, तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, माझ्या भगिनी, तुझा भाऊ अम्नोन हा तुझ्यापाशी गेला ना, तर गप्प बैस, तो तुझा भाऊ आहे, तू या गोष्टीचा खेद करू नको. तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरी उदास होऊन राहिली. या सर्व गोष्टी दावीद राजाच्या कानी आल्या तेव्हा त्यास फार क्रोध आला. जे काही घडले होते त्यामुळे दाविदाला भयंकर संताप आला, परंतु तो त्याविषयी काहीच करीत नाही. पवित्र वचनात सांगितलेल्या अन्य काही लोकांप्रमाणेच दावीद होता, ज्याने अशा लेकरांना जन्म दिला जे चरित्रहीन होते. श्रोत्यानो, हे पुन्हा आणि पुन्हा घडले, ज्याची सुरुवात वृद्ध एलीपासून झाली होती, जो परमेश्वराचा महायाजक होता. त्याचे पुत्र चरित्रहीनच नाही, परंतु परमेश्वराचे भय न बाळगणारे होते, धर्माच्या नावाखाली अमंगळ कृत्य करणारे होते. नंतर शमूएलाच्या जीवनात आम्ही पाहतो की तो सुद्धा स्वतःच्या लेकरांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. आणि आता दावीद आणि त्याची लेकरे आमच्या समोर आहेत. श्रोत्यानो, बरेचदा देवाचे जे सेवक आहेत ते देवाच्या सेवेमध्ये इतके व्यस्त होतात की त्यांना स्वतःच्या लेकरांची काळजी वाटत नाही. ते स्वतःच्या लेकरांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. आम्हाला दिसतं की अम्नोनने त्याची बहीण तामारशी काय केले हे ऐकून दाविदाला फार संताप आला, परंतु दाविदाने स्वतः कोणत्या प्रकारचा आदर्श स्वतःच्या पुत्रांसमोर ठेवला होता ते पाहणे जरुरी आहे. जे काही त्याने केले त्याच्या परिणाम स्वरूप घटना घडणे त्याच्या परिवारात सुरू झाले होते. कदाचित आपणास वाटेल की मी फार स्पष्टवादी आहे,
कारण मी अगदी जुन्या लोकांप्रमाणे ह्या गोष्टींविषयी बोलत आहे. परंतु श्रोत्यानो, मला ही पूर्ण खात्री झाली आहे की आज आमच्या कुटुंबांमध्ये जी मूळ समस्या आहे ती आहे माता-पित्यांचा आपल्या लेकरांसमोरील आदर्श आणि त्यांचे अनुशासन, त्यांची शिस्त. पुष्कळसे माता-पिता स्वतःच इतके स्वैराचाराने वागतात की ते स्वतःच्या लेकरांना त्याबाबतीत काहीच बोलू शकत नाहीत. दारू पिणारा पिता आपल्या मुलाला म्हणू शकत नाही की तू दारू पिऊ नकोस, ती वाईट आहे. सिगरेट पिणारा बाप आपल्या मुलाला म्हणू शकत नाही की सिगरेट पिणे चुकीचे आहे. श्रोत्यानो, आज आम्ही स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करूया. पाहूया की आमच्या कुटुंबांमध्ये काय स्थिती आहे. नीतिसूत्रे 23 अध्याय 13 आणि 14 वचन सांगतं, मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नको, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचीव. श्रोत्यानो, अम्नोनाने जी समस्या निर्माण केली होती त्याबद्दल दाविदाने काहीच केले नाही. म्हणून काय घडले? 22 वचन आम्हाला सांगतं, अबशालोम अम्नोनास बरे वाईट काही बोलला नाही. अम्नोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याशी वैर धरले. हे दाविदाचे घर आहे. त्याच्या घरात त्याचे अशा प्रकारचे जीवन आहे. तो पाप करून अधिक पुढे जाऊ शकला नाही. श्रोत्यानो, परमेश्वर म्हणतो, आम्ही सुद्धा पाप करून राहू शकत नाही. अबशालोम वेळेच्या प्रतीक्षेत होता. अम्नोनचा बदला घेण्यासाठी तो त्या दिवसाची वाट पाहत होता आणि तो दिवस एकदाचा आलाच जेव्हा त्याने सूड उगवला. 23 ते 27 वचने पुढे पहा. पुरी 2 वर्षे गेल्यावर एफ्राईम नजीक बाल हासोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कात्रविली. त्या समेत सर्व राजकुमारास आमंत्रण केले. तो राजापाशी जाऊन म्हणाला, माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्याच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे. राजा अबशालोमास म्हणाला, माझ्या पुत्रा, नाही, आम्ही सर्वांनी येणे बरे नाही. आमचा भार तुझवर पडू नये. त्याने फार आग्रह केला तरी तो गेला नाही, पण त्याने त्यास आशीर्वाद दिला. मग अबशालोम म्हणाला, आपण येत नाही तर माझा भाऊ अम्नोन याला तरी आमच्याबरोबर येऊ द्या. राजाने त्यास विचारले, त्याने तुझबरोबर का यावे? अबशालोमाने त्यास एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारास त्याचबरोबर जाऊ दिले. श्रोत्यानो, ह्या मुद्द्याच्या मी अधिक खोलात जाणार नाही, परंतु एक दिवस आला अबशालोमाने अम्नोनला मारले. हे पाऊल उचलण्याआधी अबशालोम 2 वर्षे थांबला. त्याने राजाच्या सर्व पुत्रांना मेंढरांची लोकर कात्रविण्याच्या उत्साहामध्ये भाग घेण्याकरिता निमंत्रण दिले आणि त्याचे जे षडयंत्र होते ते त्याने पूर्ण केले. 28 वचन. अबशालोमाने आपल्या सर्व सेवकास अशी ताकीद देऊन ठेवली की सावध रहा. अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हास इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्यास ठार करा. काही भिवू नका. मी तुम्हास हुकूम करीतो आहे ना. हिंमत धरा, शौर्य दाखवा. श्रोत्यानो, अशा प्रकारे अम्नोनाचा देहांत झाला. पहिला समाचार दाविदाला मिळाला तो असा होता की त्याच्या सर्व पुत्रांना ठार मारण्यात आले आहे. नंतर योनादाबने त्याला समाचार दिला की फक्त अम्नोनला मारण्यात आले आहे. नंतर पुढे 13 अध्याय 33 पासून 35 वचने. तर आता अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका, कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे. इकडे अबशालोमाने पलायन केले. पहाऱ्यावर असलेल्या तरुण पुरुषाने वरदृष्टी करून पाहिले. तो मागल्या बाजूस पहाडाच्या वाटेने पुष्कळ लोक येत आहेत असे त्यास दिसले. तेव्हा योनादाब राजास म्हणाला, पहा, राजकुमार येत आहेत. आपल्या दासाने सांगितले तेच खरे. अबशालोमाने स्वतः अम्मोनच्या खुनाचे षडयंत्र रचल्यामुळे त्याला तेथून पळ काढावा लागला. 36 आणि 37 वचने पुढे सांगतात, त्याचे बोलणे संपते न संपते तो राजकुमार आले व हेल काढून रडू लागले. तेव्हा राजाही आपल्या सेवकांसह मोठ्याने रडू लागला. अबशालोम पळून गशुराचा राजा तल्मै बिन अम्मीहूर याच्याकडे गेला. दावीद आपल्या पुत्रासाठी नित्य विलाप करीत राहिला. श्रोत्यानो, अबशालोमाची माता गशूरच्या राजाची कन्या होती आणि हे एक कारण होते की ज्यामुळे अबशालोम त्याच्याकडे पळून गेला. ज्याप्रमाणे मी आधी सांगितले की विदेशी स्त्रीशी लग्न करून दाविदाने चूक केली होती. आठवण करा श्रोत्यानो की त्याने ह्या स्त्रीशी तेव्हा लग्न केले जेव्हा त्याचा विश्वास कमजोर पडला आणि त्याला वाटले की मी जर इस्रायलमध्ये राहिलो तर शाऊल मला नक्कीच ठार करेल. म्हणून तो इस्रायल सोडून पलिष्टांच्या देशात गेला होता. ह्या स्त्रीद्वारे दाविदाला 2 सुंदर आकर्षक अशी लेकरे झालीत. एक अबशालोम आणि दुसरी तामार.
दाविदाने ह्या जंगली मुलाला शिस्त लावली नाही, जो अन्य देवी देवतांची उपासना करणाऱ्यांमधून जी स्त्री होती तिचा पुत्र होता. श्रोत्यानो, जर आपण लक्षात घ्याल तर आपणाला कळेल की गशूरचे लोक नियमांनी बांधलेले नव्हते. त्या राज्यात नियम व्यवस्था ह्यांना महत्त्व देण्यात येत नव्हते आणि अबशालोमची माता त्याच्यामधून होती. त्यामुळे तिच्या रक्तात आणि अबशालोमाच्या रक्तात तोच अनिर्बंधपणा आणि क्रूरता होती. एका अर्थाने जे काही अबशालोमाने केले त्याकरिता त्याला उचित न्याय मिळायला पाहिजे. परंतु दाविदाने जेव्हा अम्मोनाने पाप केले तेव्हा त्याविषयी कुठलाच निर्णय घेतला नव्हता आणि आता सुद्धा तो काहीच निर्णय घेणार नव्हता. 38 आणि 39 वचने. अबशालोम पळून गशुरास गेला, तेथे तो 3 वर्षे राहिला. अबशालोमास भेटण्याविषयी दावीद राजा फार आतुर झाला, कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते. श्रोत्यानो, दाविदाने आपल्या मुलासाठी शोक केला आणि अबशालोमाकरिता तो फार चिंतित होता. त्याला भेटण्याची त्याची इच्छा होती, परंतु दावीद राजा काहीच करू शकत नव्हता. पुढे आता 14व्या अध्यायाकडे आम्ही वळत आहोत. 14व्या अध्यायात आम्हाला दिसेल श्रोत्यानो की अबशालोमाने परत यावे ह्यासाठी यवाब योजना करतो. पहिली 3 वचने सांगतात, राजाचे मन अबशालोमाकडे लागले आहे हे सरुवेचा पुत्र यवाब याच्या लक्षात आले. तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूत पाठवून एका चतुर स्त्रीस बोलावून आणले. तो तिला म्हणाला, तू सुतक्याचे मिश करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नको आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन. मग राजापाशी जाऊन असे बोल. यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकविले. यवाब तकोवाच्या आसपासच्या भागात लहानाचा मोठा झाला होता, त्यामुळे आधीपासून तो ह्या स्त्रीला ओळखत असावा. 4 ते 7 वचने. तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्या साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, महाराज, माझी दाद लावा. राजाने तिला विचारले, तुला काय झाले? ती म्हणाली, मी खरोखर विधवा स्त्री आहे. माझा नवरा मरून गेला आहे. आपल्या दासीचे 2 पुत्र होते, ते दोघे मैदानात झगडत असता त्यास सोडवावयास कोणी नव्हता. तेव्हा एकाने दुसऱ्यास असा मार दिला की तो ठार झाला. आता पहा, माझ्या कुळातले सर्व लोक आपल्या ह्या दासीवर उठले आहेत. ते म्हणतात की ज्याने आपल्या भावाचा प्राणघात केला त्यास आमच्या स्वाधीन कर. आपल्या भावाचा त्याने वध केला आहे म्हणून त्याचा प्राण त्याच्या भावाच्या प्राणाबद्दल घेऊ आणि तुझ्या त्या वारसाचाही नाश करू. या प्रकारे माझा उरलेला निखारा विझवून टाकून माझ्या पतीचे नाव व संतती भूतलावरून नष्ट करावयास ते पाहत आहेत. स्वतःची शोककथा सांगून ह्या स्त्रीने दाविदाच्या भावनांशी खेळण्यामध्ये यवाबाच्या म्हणण्याप्रमाणे करून यश मिळवले. ज्या प्रकारे दाविदाने लबाड गोष्टींचा उपयोग करून फसविले, त्या प्रकारे आता तो फसविला जाणार होता. पुढे 11वं वचन पहा. ती म्हणाली, महाराजांनी आपला देव परमेश्वर याचे स्मरण करावे, म्हणजे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यास आणखी नासधूस करिता येणार नाही आणि माझ्या पुत्राचा नाश होणार नाही. तो म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या पुत्राचा एक केसही भूमीवर पडावयाचा नाही. श्रोत्यानो, कल्पनेतला तिचा जो पुत्र होता त्याला दाविदाने पूर्णपणे क्षमा केली. नंतर ती अबशालोम आणि दावीद ह्या दोघांशी त्या गोष्टीचे लागूकरण करते. 14वा अध्याय 13वं वचन पुढे सांगतं, ती स्त्री म्हणाली, देवाच्या प्रजेचे नुकसान करण्याचे आपण हे काय योजिले? महाराज, आता जे शब्द बोलले त्यांनीच ते दोषी ठरतात, कारण महाराज स्वतःच्या हाकून दिलेल्यास माघारी आणत नाहीत. आता ती आपली कल्पना, आपली योजना त्याच्यासमोर हळूहळू मांडत आहे. नंतर पुढे 21 ते 24 वचने पहा काय सांगतात. मग राजाने यवाबास म्हटले, मला हे कबूल आहे, तर जाऊन त्या तरुण अबशालोमास माघारी घेऊन ये. तेव्हा यवाबाने साष्टांग दंडवत घालून राजास आशीर्वाद दिला आणि म्हटले, माझे स्वामीराज, आपली कृपा दृष्टी मजवर आहे हे आज आपल्या दासास कळले आहे, कारण महाराजांनी आपल्या दासाच्या विनंतीप्रमाणे केले आहे. मग यवाब उठून गशुरास गेला व तेथून अबशालोमास येरुशलेमेस घेऊन आला. तेव्हा राजा म्हणाला, त्याने आपल्या घरी जाऊन राहावे, माझ्या दर्शनास येऊ नये. त्यावरून अबशालोम आपल्या घरी जाऊन राहिला. राजाचे त्याला दर्शन झाले नाही. श्रोत्यानो, ही फार खेदाची गोष्ट आहे की दाविदाला आपल्या पुत्राला पाहण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे खरे पाहता विद्रोह करणाऱ्यांकरिता एक रंगमंच तयार झाला, ज्याविषयी आम्ही 14व्या अध्यायात वाचत आहोत. अबशालोम एक दुष्ट प्रवृत्तीचा मुलगा होता, परंतु तो फार मोठा राजकारणी पुरुष होता. ह्याबद्दल आम्ही पुढच्या अध्यायात पाहणार आहोत. अबशालोमाच्या व्यक्तित्वाचे एक अजून प्रदर्शन आपल्याला
32 आणि 33 वचनात घडते. 32 आणि 33 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. अबशालोम यवाबास म्हणाला, मला गशुराहून का आणले? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरे झाले असते. असा निरोप तुझ्या हाती राजास पाठवावा म्हणून मी तुला येथे ये असे सांगून पाठविले होते. तर आता मला राजाचे दर्शन करून दे. मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावे. यवाबाने राजाकडे जाऊन त्यास ही गोष्ट सांगितली. तेव्हा राजाने अबशालोमास बोलावणे पाठविले. त्याने त्याचकडे येऊन त्या साष्टांग दंडवत घातले आणि राजाने अबशालोमाचे चुंबन घेतले. श्रोत्यानो, अबशालोमाची ही युक्ती कामी आली. यवाबाला त्यामुळे अबशालोमाला त्याच्या बापाकडे घेऊन जावेच लागले आणि त्यांचा समेट झाला. जरी एका राजाच्या मुलाच्या रूपात त्याचा स्वीकार करणे, त्याच्याशी समेट करण्याचे कार्य दाविदाने चुंबन घेऊन दाखवून दिले होते, परंतु तरी ते कार्य मनापासून नव्हते. सत्य परिस्थिती ही होती की त्याच्या वडिलांनी त्याला पूर्ण हृदयाने माफी दिली नव्हती. परमेश्वराने दाविदाला अनैच्छिकपणे पापांची क्षमा दिली नाही. श्रोत्यानो, परमेश्वर असे म्हणाला नाही की ठीक आहे, मी तुला माफ करतो, परंतु मी तुझ्याशी सहभागिता करणार नाही. मी तुला उद्धाराचा आनंद उपभोगू देणार नाही. परंतु परमेश्वराने त्याला पूर्णपणे माफी केली. परमेश्वर जेव्हा क्षमा करतो तेव्हा तो पूर्णपणे करतो. तो अर्धवट हृदयाने क्षमा करीत नाही. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 32 वचन सांगतं, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारू व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. काय परमेश्वराने आपणाला क्षमा केली आहे? जर होय, तर आम्ही दुसऱ्यांना कशी क्षमा करावी? त्याच प्रकारे ज्या प्रकारे परमेश्वराने आम्हाला क्षमा केली आहे. दाविदाने अबशालोमला माफ करायला हवे होते, परंतु आम्हाला दिसतं की त्याने त्याला पूर्णपणे माफी केली नाही. होय माझ्या श्रोता बंधू भगिनींनो, आमचा परमेश्वर क्षमाशील परमेश्वर आहे. गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 1 वचन सांगतं, बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही सौम्य वृत्तीने ताळावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. असं दिसतं की आमच्यापैकी बरेचसे लोक ह्या वचनाला बरोबरपणे वाचत नाहीत. आम्हाला असं वाटतं की हे वचन सांगतं, जर एखादा व्यक्ती दोषात सापडला तर एक बॅट घेऊन त्याच्या डोक्यावर मारा. आम्ही क्षमा करण्याकरिता मागे पुढे पाहतो, संकोच करतो. त्यावेळी आम्ही फार नीच, क्षमा करण्यास तयार नसलेले आणि आलोचनात्मक असे होतो. पुष्कळसे असे प्रसंग असतात जेथे आम्ही खरे बोलायला पाहिजे, परंतु आम्ही बोलत नाही. आम्ही सत्याकरिता उभे राहत नाही. दाविदाने आपल्या मुलाला हृदयापासून क्षमा न करून घोड चूक केली. ज्याप्रमाणे परमेश्वराने त्याला क्षमा केली होती, त्याप्रमाणे तो आपल्या पुत्राला क्षमा करू शकला नाही. वचन आम्हाला सांगतो श्रोत्यानो, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. मला माहीत नाही श्रोत्यानो की आज आपण दुसऱ्या लोकांना, ज्यांनी आपल्या विरोधात कार्य केले आहे, अपराध केलेले आहेत, त्यांना कशा प्रकारे क्षमा करता? काय फक्त मुखाने म्हणता की मी तुला माफ केले आहे, आणि मनामध्ये त्यांच्याबद्दल वाईट विचार ठेवतात, ईर्ष्या ठेवतात आणि तिरस्कार ठेवतात? जर असं आहे तर आज आपल्या ह्या सर्व पापांची कबुली द्या. परमेश्वराने ज्या प्रकारे तुमच्या पापांना क्षमा केली आहे, तसेच दुसऱ्यांचे अपराध सुद्धा क्षमा करायला शिका. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आपण दाविदाच्या घरात भयंकर अशांतता पाहत आहोत. या सर्व घटना त्यांच्यावर अनपेक्षितपणे कोसळल्या नाहीत. देवाच्या वचनाचे अनेक वर्षांपासून उल्लंघन केल्याचा तो परिणाम होता. हे केवळ चुकीचे परिणाम नाहीत. दाविदाने व्यभिचार आणि खुनाचा गंभीर गुन्हा केला होता. आता त्याची मुले त्याची पुनरावृत्ती करत आहेत, जी अत्यंत वेदनादायक आहे. प्रियानो, पाप थांबवले नाही तर ते पिढ्यानपिढ्या वाढत जाते. लग्नासंबंधीच्या बाबतीत आपली मुले जेव्हा स्वतःचे निर्णय घेतात, तेव्हा आपल्या कृतीचा आपल्याला राग येतो. अशा अनेक कुटुंबांमध्ये पालकांनीही अशीच चूक केली आहे. पण अनेक वेळा मुलांना आणि आजूबाजूच्या लोकांनाही माहीत नसते. जर आपण आपल्या वैवाहिक जीवनातील पापांसाठी देवाकडे क्षमा मागितली नाही
आणि देवासोबतचे आपले नाते दुरुस्त केले नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. काय हे सर्व थांबवण्याची आपली इच्छा आहे? माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर देव आपणास याबद्दल सहाय्य करो आणि सर्व पापांपासून दूर करो. कुटुंबात शांती असो. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.